कुकरच्या 2 शिट्टीतच मस्त चमचमीत मसालेदार चिकन बिर्याणी किंवा चिकन पुलाव देखील आपण म्हणू शकतो. अगदी ही सोपी रेसिपी आज आपण शिकणार आहोत. तांदूळ भिजवून सेपरेट शिजवायची गरज नाही. वेळ तर वाचतोच, पण चव देखील अगदी भन्नाट लागते. घरातलाच मसाला वापरून मी ही बिर्याणी बनवली आहे. सर्व स्टेप्स पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. उन्हाळा असल्यामुळे तेलाचा वापर देखील अगदी कमी केलेला आहे. नमस्कार, स्मिताज क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. अशाच मस्त चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी स्मिताज क्लाउड किचनला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. वजनाने 800 ग्रॅम हे चिकन आहे. 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने मी हे चिकन धुवून घेतलेलं आहे. चिकन आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी 1.5 चमचे चटणीचा वापर मी करणार आहे. अर्धा चमचा हळद, तसेच चवीपुरते मीठ देखील मी टाकून घेणार आहे. आणि यात मी आता 1 लिंबूचा रस पिळून घेणार आहे. जर तुम्हाला बिर्याणी करताना टोमॅटोचा वापर करायचा असेल तर लिंबूचा वापर नाही केला तरी चालेल. मला टोमॅटो वापरायचा नाही म्हणून मी इथे लिंबूचा वापर करत आहे. आता हे सर्व घटक चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवून अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवा. चिकन मॅरिनेट होतं तोपर्यंत गॅस पेटवून बिर्याणीसाठी लागणारा कांदा तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. कुकरमध्ये बिर्याणीसाठी लागणारं तेल टाकून घ्यायचं आहे. याच तेलाचा वापर आपण कांदा फ्राय करून नंतर बिर्याणी करण्यासाठी करणार आहोत. 4 मोठे कांदे उभ्या आकारात कापून घ्या आणि कापलेले कांदे हाताने जरा मोकळे करून मग तेलात टाका. कांदे मोकळे करून फ्राय केल्यामुळे सर्वत्र सारखेच तळले जातात. रंग देखील एकसारखाच येतो आणि झटपट तळून होतात. कांदे अगदी परफेक्ट फ्राय झालेले आहेत. आता त्यांना तेलातून काढायला काही हरकत नाही. तेल व्यवस्थित नितरवून हे कांदे काढून घ्यायचे आहेत. कांदे फ्राय केल्यानंतर जेवढं तेल उरलेलं आहे तेवढ्याच तेलात मी आता बिर्याणी करून घेणार आहे. तेल ऑलरेडी तापलेलंच आहे. याच तेलात 4 मोठे बारीक कापलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत. हे कांदे 3 ते 4 मिनटं तेलात फ्राय होऊ द्या. थोडासा तांबूस कलर व्हायला लागला की त्यात स्टेप बाय स्टेप मसाले टाकून घ्यायचे आहेत. कांद्यांचा रंग जरा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. यात मी आता प्रथम खडे मसाले टाकून घेणार आहे. त्यासाठी 3 ते 4 तेजपान घ्यायचे आहेत. जावित्रीचा थोडा अर्धा तुकडा घेतला आहे. 1 मसाला वेलची, 4 हिरवी वेलची, 2 चक्री फूल मी इथे घेतलेले आहेत. 10 ते 12 मिरे घ्यायचे आहेत. 7 ते 8 लवंग घ्यायचे आहेत आणि 4-5 छोटे छोटे दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहेत. हा खडा मसाला कांद्यांसोबतच 2 ते 3 मिनटं फ्राय होऊ द्यायचा आहे. आता यात 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. अद्रक लसूणची पेस्ट देखील 2 मिनटं तेलात व्यवस्थित फ्राय होऊ द्या. गॅसची फ्लेम आता लो करून घ्यायची आहे आणि यात 2 चमचे धने पावडर, तसेच छोटा अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद आणि बिर्याणी करण्यासाठी घरातलाच मसाला मी इथे वापरणार आहे. 2 चमचा मसाला टाकून घ्या. तुम्हाला बिर्याणीचा मसाला वापरायचा तर तुम्ही तो वापरू शकतात. 1 ते 1.5 मिनटं लो फ्लेमवर मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. आता यात मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे आणि चिकन टाकल्यानंतर
4 ते 5 मिनटं मीडियम फ्लेमवर फ्राय होऊ द्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो असेल तर ती आता मीडियम करून घ्या. चिकन कंटिन्यू हलवत फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला खाली अजिबात चटकणार नाही. चिकन मॅरिनेट करताना चिकनला मीठ लावलेलं होतं. आता त्यात तांदूळ देखील घालायचे आहेत, म्हणून त्या दृष्टीने चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. चिकन फ्राय होईपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यासाठी 2.5 कप तांदळाचा वापर मी करणार आहे. 800 ग्रॅम चिकनसाठी 2.5 कप तांदूळ वापरणार आहे. हे तांदूळ फक्त धुवून घ्यायचे आहेत. चिकन अगदी छान फ्राय झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकतात, त्याला तेल देखील सुटलेलं आहे. आता यात 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. तांदूळ टाकताना लेअरमध्येच टाकायचे आहेत. अर्धे तांदूळ मी आधी टाकून घेते आणि जरा पसरट करून टाकायचे आहेत. त्यात आता वरून थोडा पुदिन्याचा पाला, फ्राय केलेले कांदे तसेच थोडी कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे. वरून आता राहिलेले तांदूळ देखील टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच पद्धतीने पुदिन्याचा पाला, फ्राय केलेले कांदे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता वरून पाणी टाकून घ्यायचं आहे. बिर्याणीसाठी 2.5 कप तांदळाचा वापर केला आहे, म्हणून त्याच कपाच्या मापाने मी 5 कप पाणी टाकून घेणार आहे. 2.5 कप तांदूळ आणि चिकन शिजायला देखील पाणी लागेल, म्हणून 5 कप पाण्याचा वापर मी इथे करणार आहे. तुम्ही तांदूळ घेताना जो कप किंवा बाऊल वापराल त्याचाच वापर करून दुप्पट पाणी घ्यायचं आहे. हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. यात मी आता वरून 1 चमचा किचन किंग मसाला टाकून घेणार आहे. तसा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडेल तरच टाका किंवा बिर्याणी मसाला देखील तुम्ही टाकू शकतात. आता काहीही मिक्स न करता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर 2च शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वाफ निघेपर्यंत झाकण अजिबात उघडायचं नाही. वाफ निघाली की नाही ते प्रथम चेक करून घ्यायचं आणि मगच कुकरचं झाकण उघडून घ्या. वा, काय सुंदर सुगंध सुटला आहे आणि बिर्याणीचं टेक्स्चर देखील तुम्ही बघू शकतात. कलर देखील अगदी सुरेख आलेला आहे आणि पाण्याचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट झालेलं आहे. तांदूळ मोकळा असा शिजलेला आहे. सो आता ही गरमागरम मस्त रसरशीत बिर्याणी वेळ न घालवता खाण्यासाठी मी सर्व करून घेते. चिकन देखील अगदी परफेक्ट शिजलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकतात. राईस देखील अगदी छान सुटसुटीत मोकळा आलेला आहे. तर जास्त पसारा न करता कुकरच्या 2 शिट्टीतच बनवलेली ही बिर्याणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा.